देवेंद्रजी काय म्हणले, चारी थान ही वासराचीच आहेत, मी सगळं दूध वासरालाच देणार. मग पवार साहेबाला 9वा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणलं माझ्या चिल्या पिल्यांचं कसं होयाचं. अरे पवार साहेब, तुमच्या चिल्या पिल्याने कारखाना हाणलं, बँका हाणल्या, सूतगिरण्या हाणल्या, पण पवाराला मानावं लागेल एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतोय मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? पवार साहेबांसारखा नेता हा राज्याचा नव्हे देशाच्या राजकारणातल्या भीष्म पितामह, आम्हाला अभिमान आहे. आणि तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घातलेली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात उभी केलेली आहेत, लक्षात घ्या. या राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, विलासराव देशमुखांपर्यंत, वसंतराव नाईक, अशा सगळ्या महान राजकारण्याची परंपरा आहे. आणि त्या तुळशीच्या वृंदावनामध्ये ती भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे आणि महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे. कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर, कधी हे कोण सदगृष्ट खोदकी कोण आहेत ते. तुमचं योगदान काय राज्यामध्ये मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी? पण तुम्ही आमचे जे बुलंद नेते आहेत, टोलेजंग नेते आहेत, त्यांच्यावरती अशा प्रकारच्या टीका करायला काहीच हरकत नाही लोकशाही. पण हे कोणत्या नशेत असतात, काय असतं? देवेंद्र फडणवीस फिदी हसतात. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो हेट, तो यासाठी. सर याला जोडून एक प्रश्न, माझा उत्तर पूर्ण व्हायचं आहे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला महाराष्ट्र जो नाकारतोय वारंवार आणि त्यांचा जो तिरस्कार करतोय की हा माणूस महाराष्ट्राचा नाही, या महाराष्ट्राचा शत्रू आहे, ते यासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत आहे, संयमी आहे, हे संतांचं राज्य आहे, हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या टोळीनं त्यांच्या हे राज्य खतम केलेलं आहे. म्हणून आम्हाला राज्यातली सत्ता बदलायची आहे. तुम्ही ऐका ते भाषण, तुम्हाला किळस येईल. देवेंद्र फडणवीसांनी उठून त्या सदाभाऊ खोतच्या कानफडात मारायला पाहिजे होती. आणि तो फिदी हसतोय, देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवतोय. लाज वाटली पाहिजे. आम्हाला लाज वाटते की तुम्ही कधी काळी या राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री. काय सांगाल? खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, विरोधकांच्याबद्दल बोलत असताना कशी पातळी सोडायची नसते, कमरेखालचे वार कसे करायचे नसतात, काही आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु ते मांडण्याची काही पद्धत असते, हे सगळं त्यांनी आपल्याला शिकवलं. आणि तीच पद्धत पुढं वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवारसाहेब, अशा अनेक मान्यवर, विलासराव देशमुख, अशा अनेक मान्यवरांनी तीच पद्धत पुढं त्या ठिकाणी चालू ठेवली. पण हे जे काही काल वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दामध्ये मी कालच निषेध केला, मी ट्विट पण केलं. मी नुसता तेवढ्यावर थांबलो नाही, मी त्यांना फोन केला. त्यांना म्हणलं की अजिबात तुमचं केलेलं स्टेटमेंट आम्हाला कुणाला आवडलं नाही, हे तुम्ही बंद करा. अशा पद्धतीनं वैयक्तिक कुणाच्या बद्दल बोलणं ही आपली पद्धत नाहीच आहे आणि त्याबद्दलचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि फक्त पवारसाहेबांच्याबद्दल तर हे असं पुन्हा घडताच कामा नये. पण इथून पुढं महाराष्ट्रामध्ये अनेक नेतेमंडळी येतील, अनेक राजकीय पक्षाचे वक्ते येतील, अनेक राष्ट्रीय नेते येतील. कुणीच कुणाच्याबद्दल बोललं नाही पाहिजे. तुम्हाला काय भूमिका मांडायची ती मांडा ना. तुमची विचारधारा, इतरांची विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, परंतु ते मतमतांतर मांडत असताना काहीतरी त्याला ताळमेळ तरी असला पाहिजे. आणि हे अतिशय
निंदनीय प्रकार आहे. म्हणजे त्याला म्हणतो ना आपण विनाशकाली विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार आहे. तर त्यांनी सांगितलेलं नाही आता अशी परत गोष्ट होणार नाही. बघू. दादा खरं तर सदाभाऊ खोत आज पुण्यामध्ये येणार होते, त्यांची पत्रकार परिषद होती आणि पवार गटाचे म्हणजे सगळे कार्यकर्ते अग्रेसिव्ह दिसत आहेत, कुठेतरी ते आंदोलन करणार होते, त्यांची ही पत्रकार परिषद उधळून लावणार होते. तुम्ही त्यांना काही सांगितलं का येऊ नका तुम्ही काही दिवस? मी कशाला, मला काही माहिती, मी असं सांगितलं नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही जे काही बोललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीनं बोलून तुम्ही नवीन प्रश्न निर्माण करू नका. वडीलधारी लोकांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं महाराष्ट्र सहन करत नाही, आम्ही लोक सहन करत नाही, आम्हाला ते मान्य नाही. दादा, सदाभाऊंची खरेदी पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केलेली साहेबांच्या विरोधात, आपल्या विरोधात. म्हणजे अगदी ते धुळ्याच्या डेअरीचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल, त्या काळात त्यांना आतही जावं लागलं. सातत्याने मागचं मला माहिती नाही, हे आत्ताचं केलेलं आहे, हे त्यांनी चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्याचा निषेध केलेला आहे. हे अतिशय. काल सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची प्रचार सभा होती. या सभेमध्ये आपण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विषयी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. या संदर्भात महाराष्ट्रातून शरदचंद्र पवार गटाकडून आपला निषेध व्यक्त केला जात आहे. या संदर्भात भाऊ आपली काय प्रतिक्रिया आहे? मला कुणाच्या व्यंगत्वावरती बोलायचं नव्हतं, परंतु आकारण शब्दांचा विपर्यास करून त्याचे अर्थ काढले गेले. निश्चितपणानं गावगाड्यातल्या ज्या भाषा आहेत, एखादा आभाळाकडे बघून बोलायला लागलं तर आम्ही म्हणत असतो आरशात जाऊन आपलं तोंड बघा. अशा पद्धतीची ही भाषा आणि त्यातून जर कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर निश्चितपणानं ते शब्द आम्ही मागे घेतो आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण शेवटी गावाकडची भाषा हे समजायला गावाकडच्या मातीमध्येच राबावं लागतं, खपावं लागतं, मरावं लागतं, तेव्हा ती भाषा समजते.